देवी आई, सगळे जण आपापल्या परीने याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतायत. कोणाला काहीच माहित नसलं तरी सुद्धा मला सगळं माहितीये. हे सगळं तूच केलंयस. तुझे हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. तुझे मनापासून आभार आणि तुझी कृपा आमच्यावर नेहमी अशीच राहू दे. मीरा, आजींची आठवण येते ग. मलाही. मला हे काय मीरा? मलाही कळून चुकलंय की जे काही घडलं ते देवी आईनेच घडवून आणलंय असं म्हणत होते. बरोबर आहे मीरा. आणि तसंही इतक्या सहजासहजी मी तुझा पिच्छा सोडणार नव्हतोच. मी मरणाला इतक्या जवळून बघून परत आलोय ते फक्त तुझ्या आणि वेदासाठीच. मीरा, तू अथर्वांना सांग की आता ऑफिसची कामं बंद करायची आणि फक्त आराम करायचा आहे त्यांनी. सांग. वेदाचे बाबा, डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलत ना? काही दिवस पूर्ण बेड रेस्ट सांगितलेली आहे आणि मी सुद्धा तुमचा पिच्छा सोडणार नाहीये. तुम्ही बघाच, आता एक क्षण सुद्धा तुमच्यापासून लांब जाणार नाही. ह्यासाठी तर नक्कीच मी देवी आईचे आभार मानेन. थँक्यू देवी आई. मी म्हटलं होतं ना की संधी मिळेल. हो मार्शरी, मीरा आणि अथर्व पुन्हा एकत्र आलेत आणि या संपूर्ण काळात त्यांच्यातली जवळीक वाढू शकते आणि मीरा गरोदर राहू शकते. पण ते सहजासहजी शक्य नाही. मी सगळ्याचा विचार केलाय मार्शरी. विचार? काय विचार केलास? त्या शिवनाथ सारखा तुच्छ माणूस जर का रूप बदलून माझ्या घरात राहू शकतो, त्याला हवं ते साध्य करू शकतो, तर मग आपण का नाही? मंत्रोच्चार सुरू कर मंजिरी. क्लीं क्लीं छायात्मने कालकाया. 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 माझं स्मरण केलं? काय आज्ञा आहे? कालकाया, ये स्वागत आहे तुझं. तुला आता एक खूप मोठं काम करायचंय, पण त्यासाठी तुला आधी तुझं रूप बदलावं लागेल. जशी तुझी इच्छा. रिम रिम रूपांतरम कुरु पररूपम धारय. रिम रिम रूपांतरम कुरु पररूपम धारय.
किती दिवसांनी मी स्वतःचा चेहरा बघतोय. हा मीच आहे ना? नाही, तुमचा डुप्लिकेट आहे. या बसा इथे. ते पण खरंच जर माझा डुप्लिकेट आला तर काय करशील? काही काय बोलताय? अगं सांग ना, गंमत म्हणून सांग, काय करशील? काय करणार? डुप्लिकेट घराबाहेर आणि ओरिजिनल घरात. काय झालं? असं का बघताय? मीरा, जर तू अशीच माझी काळजी घेणार असशील ना, तर मी परत माझा ऍक्सिडेंट करून घ्यायला तयार आहे. काही काय बोलताय? काही होणार नाही तुम्हाला. मी तुम्हाला तसं नाही बघू शकत आणि मीच काय, कोणीच नाही बघू शकत तुम्हाला असं. नाही, असं काही होणार नाही. हा हो, असं काहीच होणार नाही. तुला गंमत केली मी. नाही, नको ना गंमत म्हणून, पण नका बोलू हे. आणि मी काळजी घेण्यासाठी असं काही व्हायची काही गरजच नाहीये. ओके, सॉरी सॉरी. मीरा, तुला माहिती, असं म्हणतात की जीव जात असताना आपल्याला आपला मृत्यू दिसतो, पण मला माझं आयुष्य दिसलं. म्हणजे ऍक्सिडेंट नंतर जेव्हा हळूहळू माझा जीव जात होता, तेव्हा मला असे फील होत होतं, ते मला क्लिअरली आठवत आहे. मला तुझा आणि वेदाचा चेहरा दिसला. माझं आयुष्य दिसलं.